अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतलाय। नवीन नियमानुसार आता H-1B व्हिसासाठी तब्बल $1 लाख म्हणजे 88 लाख रुपये भरावे लागणार आहेत, ज्यामुळे जवळपास 2 लाख भारतीयांना याचा फटका बसणार आहे। कारण H-1B व्हिसा घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे। H-1B हा नॉन इमिग्रंट व्हिसा असून अमेरिकेत IT, इंजिनियर, मेडिकल, फायनान्स अशा क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्य असलेल्या इतर देशातील लोकांना नोकरी करण्याची परवानगी देतो। साधारण 3 वर्षांसाठी मिळणारा हा व्हिसा 6 वर्षांपर्यंत वाढवता येतो। दरवर्षी अमेरिकेत लॉटरी पद्धतीने 85,000 H-1B व्हिसा जारी केले जातात, ज्याचा सर्वाधिक फायदा हा भारतीय व्यावसायिक आणि अमेरिकन विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना होतो। आता ट्रम्प प्रशासन म्हणतंय की नवीन नियमामुळे H-1B चा गैरवापर थांबेल आणि अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्यांचं संरक्षण होईल, हा यामागचा मूळ उद्देश आहे। मात्र अनेकांचं म्हणणं असं आहे की या निर्णयानं अमेरिकन अर्थव्यवस्थेवर उलटा परिणाम होऊ शकतो। विशेषतः IT सारख्या क्षेत्रांना जे मोठ्या प्रमाणात भारतीय आणि परदेशी कामगारांवर अवलंबून आहेत त्यांना याचा मोठा फटका बसेल। मात्र या नवीन नियमामुळे अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना जरा अवघड होईल। कंपन्या एवढं मोठं शुल्क भरण्यास तयार नसल्यास H-1B धारकांना नोकरी गमवावी लागू शकते किंवा अमेरिकेतून परत आपल्या मायदेशी जावं लागू शकतं। याचा परिणाम थेट भारतीय विद्यार्थी आणि नव्या पिढीतील व्यावसायिकांवर जास्त होण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय।